खूप मनापासून शुभेच्छा. आय होप अशी क्रीमी पण नाहीये, चेहऱ्यावर लावल्यावर व्यवस्थित ब्लेंड होते आणि व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. माझी आंघोळ झाली आहे, थोड्याच वेळात बाहेर पण जायचंय. म्हटलं स्किन केअर करते तर इथूनच व्हिडिओची सुरुवात करते. आता मॉइश्चरायझर लावून झालेला आहे आणि त्यानंतर मी हे ममाअर्थचं अल्ट्रा लाईट इंडियन सनस्क्रीन वापरते आहे. छान सनस्क्रीन आहे. कन्सिस्टन्सी खूप अशी लिक्विडी पण नाही आहे आणि खूप अशी क्रीमी पण नाही आहे. चेहऱ्यावर लावल्यावर व्यवस्थित ब्लेंड होते आणि काही असं ऑइली वगैरे वाटत नाही, उलट छान वाटतं. आणि बाहेर ऊन असू देत किंवा नसू देत मी नेहमीच SPF 50 वापरते आणि हे SPF 50 आहे. सो हे प्रॉडक्ट मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर. आणि तुम्हालाही सांगेल की स्किप न करता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे वापरतच. बाकी पण या व्यतिरिक्त आहेत बरेचसे प्रॉडक्ट, पण हे दोन मस्ट आहेत. घरी असलो तरीही हे स्किप करायचे नाही. आणि हां, आज फ्रेंडशिप डे आहे. सो सगळ्यात आधी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आता खरं सांगायचं तर ना, लहानपणी या दिवसाची खूप उत्सुकता असायची. सुट्टीचा दिवस असायचा आणि बरेचदा तर असं असायचं की माझा बड्डेच संडेला यायचा. जसं की आता उद्या माझा बड्डे आहे 3 ऑगस्ट, पण बरेचदा असं व्हायचं की संडेला यायचा. सो सुट्टी असली ना तरी सुद्धा आम्ही भेटायचो, छान गप्पा असायच्या, ते छोटे छोटे गिफ्ट्स असायचे. हां, त्यावेळी फोटोज क्लिक नाही करता आले, नाहीतर त्या पण आठवणी असल्या असत्या. पण फोटोजमध्ये जरी नसेल ना तरी ती मेमरी असते आपल्या डोक्यात. स्पेशली स्कूल डेजमध्ये आपल्या मैत्रिणी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये असतात. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या या रोजच्या धावपळीत आपण बऱ्याचशा गोष्टी विसरतो. ॲक्च्युली आपल्याला ते चाइल्डहुड म्हणजे एक बालपण वाटतं की आपण काय करत होतो. आता त्या सगळ्याची गरज नाही आहे, म्हणजे गिफ्ट्स किंवा या सगळ्याची गरज नाही आहे. एक कधीतरी कॉल आला ना खूप दिवसानंतर असा मैत्रिणीचा, ते सुद्धा छान वाटतं. पण आपण इतके बिझी झालोय ना आता प्रत्येकजण आपल्या आयुष्यात, की आपण फ्री जरी असलो ना तरी आपल्याला वाटतं की नाही, समोरचा व्यक्ती बिझी असेल, मग मी कसा कॉल करू, काय बोलू. पण ॲक्च्युली समोरचा व्यक्ती पण तेच विचार करत असतो. त्यामुळे आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच म्हणेल की असं वाटलं तुम्हाला की हां चला एखादीला कॉल करावा तर खरंच करा. समोरच्यालाही बरं वाटेल आणि एवढं माइंड नाही करायचं. आता कधीतरी आठवण आली की कॉल करायचा, तेवढं पुरेसं असतं. पण आता आपण नाही करत ना तर आपली मुलं सेम आपल्यासारखं करतात. जसं रियांशची आज 4-5 जणच आहे, त्यांची छान अशी पार्टी आहे संध्याकाळी. फ्रेंडशिप बँड त्याला आणायचा आहे. गिफ्टचं असं काही बोलला नाही तो, पण आहे त्याचं. आणि हे सगळं मी त्याच्यासाठी करते ना, सो मला पण छान वाटतं. सो तुमच्याही अशा काही बालपणीच्या आठवणी असतीलच आणि छान वाटत होतं तेव्हा. आता नाही ते फ्रेंडशिप बँड वगैरे. हां, फ्रेंडशिप बँड वगैरे तेव्हा तर असा ज्याचा जास्त हात भरलेला असायचा तो सगळ्यात जास्त त्याचे फ्रेंड्स, अशी वेगळीच एक फिलिंग होती तेव्हा. सो पण चला, तुमच्यापैकीही बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी झाल्या आहेत. तुम्ही मला कमेंट करता, आपलं कधी कधी कॉन्व्हर्सेशन होतं, कधी कधी गंमत मजा मस्ती सुद्धा होते. म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजे. आणि चला इथूनच व्हिडिओची सुरुवात करते. नाश्ता करून घेते. तयार तर मी ऑलरेडी झालीच होते आणि थोडं घर गृहस्थीवाला सामान आणायचं होतं, म्हणजे डाळ तांदूळ तेल आणि थोडं ग्रोसरीज. आणि आम्ही जवळ रिलायन्समध्येच जाणार होतो, पण आज अश्विनचा काय माहिती कसा काय मूड झाला. ते म्हणाले चल आज डीमार्टमध्ये जाऊया. डीमार्टमध्ये जायला कोण नाही म्हणणार आहे. खरं तर रियांश पण आमच्यासोबत येत असतो, पण आज काय माहिती का नाही यायचंय त्याला. का नाही यायचंय रे, का नाही यायचंय? असंच आज त्याची इच्छा नाही आहे. आज जरा त्याचा मूड फ्रेंडशिपवाला आहे. सो फ्रेंड्ससोबत त्याला टाईम स्पेंड करायचा आहे. पण काय आणायचं आहे हे त्यांनी सांगितलं आहे. आणि डीमार्टमध्ये गेलं की थोड्याफार एक्स्ट्रा गोष्टी घेणं होतात, पण मी आत्ता कंट्रोल करते. कारण एवढ्यात सध्या कुठेही गेलं ना की शॉपिंग होती आहे. ती मी कधी मी करते, पण तरीही मी जरी करते तरी पैसे तर जातातच आहे ना. पण ते भांडीकुंडीच्या सेक्शनमध्ये तर मला अश्विन तसेही जाऊ देत नाही. त्यांना खूप कंटाळा येतो की प्रत्येक वेळी डीमार्टमध्ये गेली की तिथेच का जाते तू. त्यामुळे पण आमचं डीमार्टमध्ये जाणं होत नाही. पण बघूया, आता सगळ्यात आधी तर हे फिनिश करते. पाऊस नको यायला. असं वाटतं की पावसाने एक दिवस तरी सुट्टी घेतली पाहिजे. पाऊस सुट्टीच घ्यायला तयार नाही आहे. काल पण आम्ही भिजलो होतो, झुडिओमध्ये गेलो होतो तेव्हा. आय होप आज थोडं ऊन आहे कालच्यापेक्षा, पाऊस नको यायला. चला
ज्या कामासाठी आलो होतो सगळ्यात आधी तेच काम करून टाकलं. ग्रोसरी सेक्शनमध्ये भरपूर गर्दी होती आणि तिथेच खूप जास्त उशीर लागला आणि त्यामुळेच ना अश्विनची अजिबात या वरच्या सेक्शनला यायची इच्छा नव्हती. पण कसं तरी ओढ ताड करून मी त्यांना आणलं आणि मला ना स्ट्रेनर घ्यायचं होतं. पण मला ना अशा स्ट्रेनरला स्टँड पाहिजे आहे, जे की तिथे नव्हतं. हँडलवालं पण मला पाहिजे नाही आहे. त्यानंतर हे डब्बा डुब्बी बघितलं नाही, असं तर शक्यच होत नाही. सिरॅमिकच्या प्लेट्स आज नव्हत्या आणि होत्या पण त्या व्हाईट कलरमध्ये होत्या, ज्या की मला नको होत्या. पण जर खरंच मला आवडल्या असत्या ना, तर मी त्या ॲज अ माझं बर्थडे गिफ्ट म्हणून सुद्धा घ्यायला तयार होते. पण काय करणार, नशिबातच नव्हतं आज. नाहीतर माझं बर्थडे गिफ्ट हेच ठरवून मी गेले होते आणि त्याचसाठी मला हसू येत होतं. आता हे ग्लास जार मला घ्यायचे तर आहे DIYमध्ये, पण मी बघितले होते. पण सगळ्यात पहिला प्रश्न हाच येतो की हे घेऊन मी फक्त शोपीसमध्ये ठेवणार आहे का? कारण मी कॉफी एवढी भरून पित नाही, ज्युसेस वगैरे आम्हाला घ्यायची सवय नाही आहे, दूध आम्ही घेत नाही. मग मी ते कशासाठी घेऊ? कशासाठी वापरता तुमच्याकडे असेल तर मला कमेंट करून सांगा. म्हणजे पुढच्या वेळी जर मला खरंच ऑप्शन मिळाले ना, तर मी नक्की घेऊन येईल. डीमार्टमध्ये आल्यावर 10 मिनिटातच अश्विन मला बोलले की आपण का आलोय डीमार्टमध्ये? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं, कारण यावेळी मी म्हटलं नव्हतं. पण खरंच सांगते, ग्रोसरी सेक्शनमध्ये इतकी गर्दी असते ना की खरंच कंटाळा येतो. ट्रॉली सरकायला सुद्धा जागा नसते. त्यातल्या त्यात एक गोष्ट आम्ही विसरलो. आज 2 तारीख होती आणि बऱ्याच जणांचा किराणा भरण्याचा दिवस असतो. बरेच जण अजूनही महिन्याला असा किराणा भरतात आणि खूप गर्दी होऊन जाते. त्यातल्या त्यात माझ्यासारख्या काही जणी असतील ज्या ग्रोसरी घेण्यासाठी नाही, तर तो जो वरचा सेक्शन असतो ना, जिथे एक्स्ट्रा सामान, कपडे, भांडी, काही एक्स्ट्रा वस्तू घ्यायच्या असेल तर त्यासाठी डीमार्टला जाणं आवडतं. त्यातलीच मी आहे आणि त्याचसाठी मी आनंदाने जात असते. पण खरी डीमार्टची एक गोष्ट सांगते तुम्हाला बघा. ग्रोसरी घ्यायची असेल ना, तर कुठल्याही स्टोअररूममध्ये आपण घेऊ शकतो. आजकाल जे ट्रेडर्स असतात ना, तिथे सुद्धा सेम रेटलाच मिळतं. हे ना फक्त मीथ आहे की डीमार्टमध्ये खूप ऑफर्स असतात किंवा खूप कमी किमतीत मिळतं. पण असं नाही आहे. मी स्वतः कंपॅरिझन करून बघितलेलं आहे. आम्ही जिथून रिलायन्समधून घेतो किंवा स्टार बाजारमधून घेतो ना, सेम प्राईज आहे. थोडाफार फरक असतो आणि क्वालिटी पण ना डीमार्टची खरंच सांगते मला नाही आवडत, काही गोष्टी सोडल्या तर. बऱ्याचशा गोष्टी बाकीच्या ठिकाणी चांगल्या मिळतात. त्यातल्या त्यात एक स्कॅम म्हणजे डीमार्टमध्ये काय ना, एकच वस्तू 2 ठिकाणी ठेवल्या असतात आणि त्याच्या प्राइजेस वेगवेगळ्या असतात आणि काउंटर सेक्शनला गेलं की बिलिंग करताना ते अजिबातच मान्य करत नाही किंवा दुसरं आणू पण देत नाही. त्यानंतर बाय वन गेट वन जिथे लागलेलं असतं ते कधीच बाय वन गेट वन मिळत नाही. बरेचदा आमच्यासोबत असं झालंय. त्यातल्या त्यात एक कॅरी बॅग, ती पॉलिथिन घ्यायला सुद्धा ते नको म्हणतात. तिथे शेंगदाणे आणि साखर असते ना, तिथे लिहिलेलं होतं की शेंगदाणे आणि साखर खाऊ नका. अरे कोण खाणार आहे? म्हणजे मला समजत नाही, खरंच खातात का लोकं तिथले साखर आणि शेंगदाणे? मला खरंच इतकं काय बोलणार आता, चिंदी हाच शब्द मला आता वेळेवर आठवतो. पण मला तरी हे स्कॅमच वाटतं. काही स्वस्त बिस्त नाही आहे. ते ऑफर्स आणि बाय वन गेट वन फक्त लिहिलेलं असतं आणि त्यामुळे लोकं भरभरून डीमार्टमधूनच शॉपिंग करतात. काय माहिती का? तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की सांगा. संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी तयार झाले. आता मैत्रिणींसोबत तर काही प्लॅन बनला नाही. म्हटलं घरीच बसण्यापेक्षा नवऱ्यासोबत मस्त कॉफी डेटवर जाऊन फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूया आणि त्यासाठी मी तयार झाले होते. मेकअप मी केला आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. पण त्याआधी जी लिपस्टिक मी लावलेली आहे ना, ती मला तुम्हाला दाखवायची आहे. खूप दिवसापासून घेतली आहे, पण तुमच्याशी काही शेअर करणं होतच नाही आहे. मागचा जो कपड्यांचा पसारा आहे ना, तो प्लीज इग्नोर करा. बरेचदा मी तिथे व्हिडिओ शूट करत असते आणि तो तिथेच असतो. कधी कधी तर मी तो साईडला उचलून ठेवते आणि परत तसाच्या तसाच ठेवून देते. बरं असो, ही इनसाईडची लिपस्टिक आहे. जसा मला शेड हवा होता ना, अगदी परफेक्ट तसा शेड मिळाला. प्राईस पण खूप अफोर्डेबल आहे आणि शेड पण अगदी मनासारखा. जर तुम्हीही अशा शेडच्या शोधात असाल तर ही बेस्ट अफोर्डेबल इनसाईडची लिपस्टिक मी टॅग करते, नक्की ट्राय करून बघा. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी मेकअप प्रोडक्ट शेअर करत असते, पण लॉंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का मेकअपचा, तेही मला कमेंट करून सांगा. आज संकष्टी आहे आणि येता येता इतक्या सुंदर मूर्त्या दिसल्या ना की मी स्वतःला खरंच नाही थांबवू शकले. चिली पावडर टाकलं खूप सारं आणि चिली सॉस पण टाकला. यांश कसा लागेल तो? मला नाही वाटत चांगला लागेल. मैंने इसका पानी टेस्ट किया वैसे पर
दोघंच जण छान निवांत बाहेर पडलो, मस्तपैकी एन्जॉय केलं. महत्त्वाचं म्हणजे मी आज काहीच शूट पण नाही केलं, कारण नव्हतं मला ते, थोड्या वेळाची गोष्ट होती, म्हटलं नको. आणि रियांश आमच्यासोबत आला नाही, कारण तो 4 वाजतापासून त्याच्या मित्रासोबत मस्त एन्जॉय चालू आहे त्याचं. सगळ्यात आधी तर गेम खेळून आला बाहेर जाऊन, त्यानंतर खाणं पिणं झालं आणि आत्ता भूक लागली असेल. खूप खेळून आम्ही आलो तर असं बसलेला होता आणि घामाघूम झाला होता, खूप खेळले. त्यानंतर आता परत भूक लागली तर त्यांनी स्वतःसाठी मॅगी बनवली. आणि फ्रेंडशिप डे खरं तर असं नाही आहे की प्रत्येक वेळी मित्रमैत्रिणींबरोबरच केला पाहिजे, कधी आपण मुलांसोबत नवऱ्यासोबतही करू शकतो, ते पण आपले मित्रच आहेत. पण खरी मजा खरंच सांगते की मैत्रिणींबरोबर येते, जी की आम्ही करू शकलो असतो. पण बरेचदा काय होतं ना, कोणीतरी एकाने इनिशिएट करणं गरजेचं असतं. जोपर्यंत कोणीतरी एक करत नाही तोपर्यंत काही पुढचं प्लॅनिंग ते होत नाही. पण बरेचदा, प्रत्येक वेळा नाही, पण बरेचदा असं वाटतं की आपणच कितीदा करायचं ना इनिशिएट किंवा सगळं प्लॅनिंग. त्यामुळे नाही झालं, नाही केलं तर नाहीच झाला प्लॅन. झाला असता, केलं असतं तर झालाच असता, बाहेर गेलंच असतं. पण म्हटलं जाऊ दे, तसंही माझीच कुठे जायची इच्छा नव्हती अशी, म्हणून मी पण नाही केलं. पण ठीक आहे, असा साधासुधा असा केला. पण खरी मजा लहानपणी होती. मस्त अगदी छोटंसं काहीतरी करायचो आम्ही, काहीतरी आणायचो, जसं की रियांशने आज केलं तशा टाईपचं. तेव्हा मजा यायची. आता तेवढं वाटत पण नाही, नॉर्मल दिवसासारखे सगळे दिवस झाले आहेत. सण पण काही असे आहेत की आपल्या इथे काही सण तर खरंच कळत नाही, येतात आणि निघून जातात. पण इट्स ओके. आता स्वयंपाकाचा खरंच सांगते मला कंटाळा आला आहे. पण मी आज मुद्दाम टाळलं बाहेर जेवायचं, कारण बाहेर जेवण्याचा प्लॅन मी उद्यासाठी ठेवलेला आहे, कारण उद्या माझा बर्थडे आहे. सो मी तशी पोस्ट टाकेलच, कारण हा व्हिडिओ येईपर्यंत माझा बर्थडे झालेला असेल. सो मी टाकणार आहे उद्यासाठीची पोस्ट, कारण मला तुमचे विशेष पाहिजे आहेत छान छान असे. सो म्हणून म्हटलं की आता सलग ना यापुढे पण अजून प्रोग्राम आहेत, किट्टी वगैरे आहे, तर बाहेरचं खाणं होईल. आणि तुम्हाला खरंच सांगते, बाहेरचं खाणं आम्ही बरेचदा टाळतो. आणि म्हणूनच बरेच जणांना नाही, पण बहुतेक वेळा असं वाटतं की तुम्ही बाहेरूनच का खाऊन येत नाही, बाहेरून आल्यानंतर घरी का बनवते. तर आमचा प्रेफरन्स हाच असतो की बाहेर असं काहीतरी छोटं मोठं काहीतरी खायचं, पण जेवायला जाणं किंवा हे सगळं आम्ही खूप कमी करतो. घरचं जेवण कधीही बेटर असतं आमच्यासाठी. सो असा हा प्लॅन आहे. म्हणजे उद्याचं ते हे होऊ नये, नाही तर काय आज पण जेवण उद्या पण जेवण, मग उद्या ती मजा वाटणार नाही तेवढी. म्हणून उद्या पण असं काही खूप सेलिब्रेशन नाही आहे. उद्या मंडे आहे, ऑफिसला जावं लागतं, रियांश शाळेत जाईल आणि मी एकटी घरी असेल. सो बघूया उद्या काय होतं. तर आत्ता स्वयंपाकाची खरंच सांगते माझी इच्छा नाही आहे, पण बघूया काय करता येईल तर. किंवा झालंच तर मी बरेचदा ना साधी सिंपल व्हेजिटेबल किंवा पनीर बिर्याणी मागवत असतो. ती खूप अशी हेवी पण होत नाही आणि खूप असं जंक खाल्लं असं पण वाटत नाही. सो ती बेटर वाटते मला. झालंच तर मी ते विचारून बघते. आणि परत सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आय होप तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा दिवस घालवला असेल आणि एन्जॉय केलं असेल अशी अपेक्षा करते. आणि चला, व्हिडिओ मी इथे सेंड करते. बाय.